प्रकाशजी देशवाल यांनी वैधानिक त्यांना सुरुवात केली। त्यांची प्रकृती अचानक खूपच बिघडली। काही औषधोपचार केला परंतु त्यांच्या तब्येतीला यश मिळाले नाही। वेळेद्वारे म्हणले पण त्यांच्याकडून योग काही मिळालेला नाही। वेळ अशी आली की त्यांची प्रकृती खूपच चिंताजनक झाली आणि त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं। दवाखान्यामध्ये ऍडमिट करून डॉक्टरांना ट्रीटमेंट करून आले पण त्या रिपोर्टमध्ये काही बिमारी सांगत नाही। असा करता बरेच दिवस निघून गेले पण त्यांच्या तब्येतीला काही कारण पडला। नंतर वेळ अशी आली शेवटी माणसाची आरोग्य बोध करतो की आपण बोलणं बंद करा आणि अनुभव लक्ष द्या कारण की आवाज भरपूर येत आहे। अनुभव जो असते आपल्या शिकवणीवर आणि अनुभवातून आपण करायला शिकतो ते ऐकून त्या अनुभवाच्या माध्यमातून खूप लक्ष देतो त्यातून आपण चांगल्या आढावा साधा केला। तर प्रकाशजी देशवाल यांची प्रकृती थोडी चिंताजनक झाली। आजचे मरण्याच्या टाइममध्ये लागले खूप सिरियस झाली। सिरियस होऊन डॉक्टरने औषध उपचार करून लागले ट्रीटमेंट करून लागले न्यूज काही मिळालेला नाही। डॉक्टर साहेबांनी हात वार्ता केला की आता यांची शेवटची वेळ आलेली आहे की आता काही वाचू शकत नाही। तर तुम्ही जे काय तुमचे नातेवाईक आहेत त्यांना बोलवा आणि त्याला शेवटची वेळ आहे म्हणून डॉक्टरांनी हात वर केला त्यांच्या हाताला यश काही मिळाले नाही। म्हणून प्रकाशजी देशवाल यांच्या परिवाराने यश मिळत नाही म्हणून दुसऱ्या डॉक्टरकडे ऍडमिट करायला सुरुवात केली। विचारला तर त्या दवाखान्यातून प्रकाशजी देशवाल यांना बेहोश करून दुसऱ्या दवाखान्यात ऍडमिट केलं आणि त्या दुसऱ्या डॉक्टरांनी तपासणी केली